गणपती बाप्पा मोरया. चला आता लग्नाला निघालोत. राम राम बाबूबाई. रात्री आम्ही निघालो बरं का चाकणला. जिगरी मित्राला दोघा जणांना चाकणहून पिकअप करायचं होतं. तिथं आलो लोकेशनला, त्यांना दोघा जणांना पिकअप केलं आणि निघालो होतो आम्ही चाकण मार्गे आळंदीकडे बरं का. जाता जाता बघतोय तर काय हरियाणाची गाडी 55 नंबर इथं काय करायला लागली, ते पण आपल्या पुण्यामध्ये. आता पुण्यामध्ये काय गाड्या कमी आहेत का, ते पण आपली गाडी इथंच आहे. जाऊ दे मला आता काय करायचं, आपल्याला गडबड आहे म्हणलं. तिथून निघालो होतो बरं का आम्ही सरळ सरळ एक्सप्रेस हायवेला लागलो. जाता कार्यकर्त्याला म्हणलं ही चावी आणि ही तुम्ही. आज मी काय गाडी चालवणार नाही म्हणलं, गाडी चालून चालून आलाय कंटाळा आणि माझी काय कॅपॅसिटी नाही म्हणलं गाडी चालवायची. कार्यकर्त्यानं मस्तपैकी गाडी चालवाय घेतली की हातात, मस्तपैकी स्टॅमिना पिमाना होता. जाता जाता यवतला CNG भरला, नागो धाड दिशेने खाली उतरला आणि तिथं आपण भरला 600 रुपयाचा CNG बरं का. निघालोत मग CNG वरून आपलं सोलापूर मार्गेला. जाता जाता तुम्हाला माहित आहे की जयशंकर हॉटेल कुंदा चहा फेमस आहे तिथं. मी पहिल्यांदा तिथं चहा प्याला बरं का. खरं सांगतो मला आवडला चहा, आणि ते पण 20 रुपयाला. आणि खूप दिवसातून मित्र म्हणले चला आपण तिथं चहा पिऊ. पहाटेचे 3 वाजले होते. हे बघा चहा कसला आहे ते. ग्लास प्लीज दिला होता, तिथं खावा मग टाकला होता हलू तिथं मस्तपैकी चहा प्याला. सकाळ आम्ही तिथं जिथं लग्न होतं तिथं पोहोचलो. तिथं हॉटेल बिटेल करायचं होतं, पण 2-3 ठिकाणी फिरलो पण आम्हाला काय हॉटेल बिटेल भेटलं नाही बरं का. पण एका ठिकाणी भेटलं, ते पण AC नको फॅन नको, जाऊ द्या म्हणलं काय करावं टायमाला. आता भेटलं 1500 रुपये घेतले बरं का. मस्तपैकी आंघोळी बिंगोळी केल्या, सगळेजण 4 जणांनी आंघोळी बिंगोळी केल्या. आंघोळी करून आपलं नवरदेवाकडं आलो बरं का. हे बघा आपला नवरदेव लय खुश होता, कारण काय करणार भावाचं लग्न ठरलं होतं. आता काय करणार, आता लवकर कार्यक्रम करायचा उरकायचं त्याला पडलं होतं. तिथून आम्ही निघालो बाहेर बरं का. डान्स पीस करायचा होता लय दिवसातून, ते पण नागिन डान्स करण्याचा योग आला होता. सगळेजण नागिन डान्स करण्यामध्ये व्यस्त होते. काय करणार आता, नागिन डान्स केला. सगळेजण मंडपात आले आणि आम्ही घेतला होता मट्टा. काय करणार, गरम आईनं कुठं घाम चालला तेच कळना झाले. सगळेजण मट्टा पिऊन दंग झाली होती बरं का. दंग होऊन लगेच जेवण पिवण केलं. मस्तपैकी गिफ्ट आणलं होतं भावाला. म्हणलं हे भावा आमच्याकडून एक भेट तुला. भावाला भेट दिली आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आम्ही निघालो पुण्याला. कारण आता पुण्याला तर जावं लागणार आहे, भावाचं तर लग्न झालं.